नमस्कार, 3KM मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। येत्या काही महिन्यांमध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे। याच पार्श्वभूमीवर आपण पुण्यातील सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांसोबत चर्चा करत आहोत। याचसाठी आज आपल्यासोबत बोलण्यासाठी पुणे भाजपचे भारतीय जनता पार्टीचे चिटणीस सुनील माने आपल्यासोबत आहेत। सुनील माने पुणे भाजपचा एक अभ्यासू चेहरा, अनेक वर्ष पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर राजकीय रणनीतिकार ते पुणे शहर भाजपचे चिटणीस असा त्यांचा प्रवास। पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे विश्वासू सहकारी म्हणून मानेंकडे पाहिले जाते। सुनील माने भाजपमध्ये जरी असले तरी त्यांचे संबंध सर्वच पक्षातील बड्या नेत्यांशी अतिशय जिव्हाळ्याचे आहेत। कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वत्र भीतीसदृश्य स्थिती असताना सुनील माने मात्र रस्त्यांवर उतरून जनतेची सेवा करत होते। आणि आता भाजपमध्ये माने सक्रिय असताना ते औंध बोपोडी या प्रभागामध्ये विविध विकासकामे करत आहेत व जनतेचा विश्वास जिंकत आहेत। त्यांच्याशी शहराच्या विकासाबाबत केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत। सर, आपलं खूप खूप स्वागत आहे 3KM मध्ये। सर, आपण आपल्या करिअरची जी सुरुवात आहे ती प्रथमतः आमच्या क्षेत्रातून म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रातून सुरू केलेली होती। त्यानंतर राजकीय व्यूहरचनाकार म्हणून आपण अनेकांचं काम केलं आणि आता आपण राजकारणामध्ये प्रवेश करून जनतेची सेवा करताय। काय सांगाल, कसा होता हा प्रवास? वास्तविक आपल्याला सर्वांना माहिती आहे, पत्रकारितेत जी व्यक्ती काम करते तिला समाजाचा जी काय प्रश्न असतात, व्यवधानं असतात, समस्या असतात, त्यांना सोडवायचं कसं, त्याच्या संदर्भात त्याचा पाठपुरावा करायची पद्धत असते, विषयाचं आकलन असतं। त्या दृष्टिकोनातून जे जे प्रश्न आपल्या समोर येतात त्यातनं आपली क्षमता वाढत जाते असा माझा अनुभव आहे, किंवा म्हणतात सर्वसाधारण निरीक्षण आहे की आपली क्षमतेनुसार आपण ही वाढ करत असतो। आपण म्हटलात त्याप्रमाणे मी पुण्यात, मुंबईत आणि दिल्लीतही पार्लमेंटला शेवटी मी पत्रकारिता सोडताना जे जे स्थानिक प्रश्नांपासून राष्ट्रीय प्रश्नांपर्यंत जे जे विषय समोर आले त्यात कृषीशी संबंधित विषय होते, राजकारणातल्या वेगवेगळ्या कमी जास्त जे काही बदल असतात की लोकांना संधी मिळते नाही मिळते, काय करायला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न असतात, सामाजिक सलोख्याचे प्रश्न असतात, दहशतवादाचा प्रश्न मी सकाळमध्ये असताना वेगळ्या पातळीवर केला, पाण्याचे प्रश्न होते। असे वेगवेगळे प्रश्न आपल्याला सोडवायची किंवा त्याच्या संदर्भात पाहण्याची आणि त्याच्यासाठी काम करण्याची संधी पत्रकारिता आपल्याला देते। आता स्ट्रॅटेजी म्हटलं तर मी काही कंपन्यांचा पण संचालक होतो आहे स्ट्रॅटेजी काम करायला। सामाजिक काम करणाऱ्यांना, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही लागतं आणि मग त्याच्यासाठी मांडणी करायची असेल, सोल्युशन काढून देण्यासाठी काम करायचं असेल तर ती स्ट्रॅटेजी मी मानतो आणि त्याच्यासाठी मी राजकीय क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांसाठी काम केलं आणि हाच अनुभव गाठीशी होता। मग सर, तुम्ही जेव्हा राजकारणात प्रवेश केला त्यावेळी ठरवलं होतं का की भाजपमध्येच जायचं? भाजपचीच निवड का केली? राजकारणात प्रवेश करताना मला भाजप हाच सगळ्यात सकस आणि सक्षम पर्याय दिसला, कारण मी आपल्याला माहीत असेल माननीय गिरीश भाऊ बापट यांच्याबरोबर ते आमदार असल्यापासून काम करत होतो। विकासाचा एक दृष्टिकोन असावा लागतो जो देवेंद्रजींकडे पाहिलं की फार प्रकर्षाने मला जाणवतो। आता हे जे काय इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत किंवा सामाजिक संदर्भातली मराठा आरक्षण होतं किंवा आता ओबीसींच्या संदर्भातलं, देवेंद्रजींचा एक महत्त्वाचा विशेष मी आजच्या ह्या विषयातनं सांगायला मला आवडेल। मंत्रालयात कधी नव्हे तसं एक वॉर रूम टाईप सिस्टीम त्यांनी उभी केली की ज्याच्यात आपल्या राज्यातले इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न काय आहेत, कधी सोडवले पाहिजेत, त्याच्यासाठी काय काय लागेल, त्याच्यासाठी किती निधी लागेल, कुठून आणायचा, ह्याच्यासाठी एक सिस्टीम जी करायला पाहिजे होती ती खूप वर्षांपासून करायला पाहिजे होती, जी की आपले अनेक प्रश्न आता सुटले असते, त्याचे खर्च वाढले नसते। देवेंद्रजींनी हा एक फार वेगळा पॅटर्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर, लोकांसमोर, राजकीय व्यवस्थेसमोर मांडला की ज्याच्यात तुम्हाला कालबद्ध कार्यक्रम केला तर तुमचं विकासाची एक व्यवस्थित घडी बसू शकते, त्याला एक टाईम फ्रेम लागतो, ती बसता येऊ शकते आणि त्याच्यासाठी जी यंत्रणा त्याच्या पाठीमागे लावायची असते की कुणी त्याचा पाठपुरावा करायचा, मान्यता कधी मिळेल, त्याच्या संदर्भातल्या फंडची रचना कशी असेल, कुणी किती काम केलं पाहिजे, त्याची जबाबदारी कोणाची असेल, ही सगळी रचना करायचं काम देवेंद्रजींनी ज्यावेळेस केलं। आता समृद्धी महामार्ग असेल, पुण्यातले मुंबईतले मेट्रो असतील, नागपूरचे मेट्रो असेल, हे दृश्य दिसणारे गोष्टी आहेत। एक पत्रकार म्हणून, एक सामान्य सुजाण नागरिक म्हणून आपण जे काय पाहायला पाहिजेत, विषय मांडले पाहिजेत, त्यातनं मला असं वाटतं की ही एक अशी यंत्रणा आहे की जी शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या गोष्टी पोचू शकते आणि त्या दृष्टीने आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं प्रिसाइजली तर त्यासाठी भाजप मी जॉईन केलं।
नक्कीच सर, पण आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असता सर. त्याचबरोबर लोकशाहीर साहित्यकार अण्णाभाऊ साठे यांची पहिली वेबसाईट, म्हणजे त्यांची माहिती देणारं पहिली वेबसाईट सुद्धा आपण त्याचं लोकार्पण केलं. नेमका काय उद्देश होता सर हे करण्याचा? अण्णाभाऊ साठे सर्वसामान्य लोकांना लोकशाहीर या नावाने आपण सगळ्यांना ओळखतो, कारण त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, जो आता आपण महाराष्ट्र बघतो आहोत आपलं राज्य म्हणून, जे काय आपण महाराष्ट्राची जनता असं ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राच्या आधी महाराष्ट्र नव्हता, तो मुंबई प्रांत होता, संयुक्त प्रांत होता आणि या इलाख्याचं सरकार म्हणून आपण हे सगळं होतो. पण आत्रे असतील, एस एम जोशी असतील, अण्णाभाऊ साठे असतील, या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने चळवळ चालवली आणि त्यातनं संयुक्त महाराष्ट्र आपल्यासाठी, त्यांचं ते आपल्यासाठीचं योगदान आहे की आपण ह्या महाराष्ट्राची एक जनता, देशातलं सर्वात अग्रेसर राज्य म्हणून आपण जे बघतो, त्यातला एक वेगवेगळे जे दुवे आहेत त्यातला अण्णाभाऊ हा महत्त्वाचा दुवा मला असा शाहीर अमर शेख किंवा अण्णाभाऊ ह्याच्यासाठी वाटतो की महाराष्ट्राची जनता चेतवण्याचं आणि ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पुढे नेऊन महाराष्ट्र देण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. अण्णाभाऊंची मागच्या वर्षी शताब्दी वर्ष होतं, जन्मशताब्दी. तर मी असं पाहिलं माझ्या मुंबई पुण्याच्या प्रवासात की अण्णाभाऊंवर जे काही ऑनलाईन येतं आहे साहित्य ते अतिशय तुटक त्रोटक आणि त्याच्यात काही सुसंगती नाही अशा स्वरूपाचं. तर मी असा विचार केला की अण्णाभाऊंचं साहित्य जर एकाच छताखाली एका वेबसाईटसाठी आपण जर तयार करून देऊ शकलो तर लोकांना तो रेडी रेफरन्स होईल. कारण आत्ता पुढचा सगळा काळ हा ऑनलाईन करण्याचा आहे. सगळ्या लोकांना आता लहान 10वी 12वीचे विद्यार्थी असतील, अभ्यासक असतील, त्यांना पुस्तकांना प्रत्येकाला असं शक्य होणार नाही. आम्ही जेव्हा पाहत होतो कोरोनाची पहिली लाट जेव्हा सुरू झाली त्यावेळी सगळेच घाबरलेले होते, परंतु आपण जे आहात ते रस्त्यावरती उतरून काम करताना आम्हाला पाहायला मिळाले. म्हणजे आम्ही सुद्धा फेसबुकवरती आपले पोस्ट पाहत होतो. जेव्हा लॉकडाऊन होता आम्ही घरामध्ये होतो, परंतु आपण समाजासाठी काम करत होतात. तो अनुभव कसा होता सर? तो मुळात कोविड-19 हा सगळ्यांसाठीच अतिशय वेदनादायी, भीतीदायक आणि इंग्रजीत त्याला नाईटमेअर असा शब्द आहे, म्हणजे दुःस्वप्न, म्हणजे अखिल मानवजातीला पडलेलं दुःस्वप्न असं म्हटलं तरी हरकत नाही. इतकं वाईट पद्धतीचा सगळ्यांच्यासाठी अनुभव होता. पण फ्रंट लाईनर ज्या पद्धतीने काम करत होते सगळ्या ह्याच्यात, मला असं वाटतं की आपण ॲलर्टली राहिलं तर आपल्याला हाच शेवटी अनुभव आपल्याला काय असतो त्याचाच आपण लोकांसाठी किती उपयोग करू शकू, आपल्यासाठी काय चांगलं करता येऊ शकतं असा विषय आहे. मी कोविड सुरू व्हायच्या 4 महिन्याआधी या सगळ्या गोष्टींचं ट्रॅक ठेवत होतो. म्हणजे इन्फॉर्मेशन आजही आपला जो कामाचा भाग असतो किंवा आवड असते त्यानुसार मी कोरोनाचा प्रकोप सुरू व्हायच्या आधी मी चायनात होतो. तर चायनातली सगळी व्यवस्था पाहणं, म्हणजे मे महिन्यात मी चायनात होतो, नोव्हेंबरपासून तिथं केसेस आपल्याला लक्षात आलं की मीडियात येते, सगळीकडे येतात. हे सगळ्या माहिती असताना गोष्टी मग आपल्याला काय करता येऊ शकेल, तर मी लोकांना पहिलं अलर्ट करण्याची व्यवस्था, सगळ्यात आधीपासून पोस्ट माझ्या होत्या. म्हणजे ते मला फार चांगलं अभिमानाची गोष्ट नाही, पण लोकांना आपण कळवू शकतो तर लोकांनी खबरदारी घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्या संकटाला सामना करायला आपण एकत्रित आलं पाहिजे, हा त्यातला उद्देश होता. आणि मग त्यात काम करतानाही मग योगायोगाने पोलिसांकडनं पास पहिला मलाच रिलीज झाला की जे विद्यार्थी महाराष्ट्रातनं पुण्यात शिकायला येतात, MPSCचे अभ्यास करायला, UPSCचा अभ्यास करायला पेठांमध्ये. आता मी राहतो औंध भागात, माझं तसं काम म्हणजे असं म्हणू नये की ह्या भागात मी काम करणार, पण शहर आपलं आहे, राज्य आपलं आहे, आपणच देशाचे म्हणून नागरिक. तर सगळे विद्यार्थ्यांच्या मेस दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस लॉकडाऊनमध्ये बंद झाल्या त्यावेळेस त्यांना खाण्याचा काय प्रश्न आहे तिथंपासून सगळ्या सुरुवात झाल्या. तर आम्ही माझ्या गाड्या, सहकारी सगळे निघावून रोज साधारण 150 ते 200 लोकांना जेवणाची पॅकेट देणं. त्यानंतरच्या काळात बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा वेगळा कार्यक्रम करणार होतो मी, त्याच्यासाठीचा जो निधी होता राखीव ठेवलेला तो लोकांना रेशनचे किट करण्यासाठी आम्ही केलं आणि पूर्ण शहरात काम केलं. फक्त औंध, बोपोडी या भागात न करता पूर्ण शहरात जिथून जिथून आम्हाला रिक्वायरमेंट आली, लोकांना लक्षात आलं की ऑनलाईन की आता हे काहीतरी मिळतं आहे, रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना पाहिजे, तर ती व्यवस्था आपल्याला करता आली. त्याचं समाधान कामाचं एवढं आहे की लोकांना योग्य वेळी आपण काहीतरी मदत करू शकू, एवढंच त्यातलं भाग आहे. नक्कीच सर, आपण आता सांगितलं की कोरोना काळात आपण औंध बोपोडीच्या बाहेर विचार करता शहरामध्ये पूर्ण काम केलं, परंतु आपण आता ज्या भागामध्ये काम करतात औंध बोपोडीचा जो भाग आहे तिथे आता नेमकी काय विकास कामे सुरू आहेत, कसं प्रगतीपथावरती औंध बोपोडी आता पुढील काळामध्ये आपण नेण्यासाठी प्रयत्न करताय? प्रामुख्याने काय आहे ना, औंध बोपोडी भागात मी ज्या भारतीय जनता पक्षाचा पुणे शहराचा चिटणीस म्हणून काम करतो, माझ्या भागात काम करायला पक्षाने मला संधी दिली, काम करायला सांगितलं. या भागातला जो सगळा नागरिक आहे तो
निम्म्यापेक्षा जास्त नागरिक हे वस्ती विभागात झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. चांगल्या सोसायट्या औंधमधल्या आहेत, तिथंही चांगल्या पद्धतीचं काम होतं. पण मी ज्यावेळेस काम सुरू केलं, हे पॅन्डेमिकचाच काळ आहे. तसा लोकांना आपल्याला माहिती असेल की आरोग्याचे विषय खूप मोठे होते. आम्ही माननीय पंतप्रधानांनी आयुष्यमान भारत नावाची एक योजना सुरू केली की जी प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपये तुम्हाला ऑपरेशन्स, काही यादी केली आहे कुठले कुठले ऑपरेशन, हार्ट ऑपरेशन असेल, किडनी असेल, मेंदूचं असेल, डोळ्याचं असेल, या महत्त्वाच्या अवयवांसाठी ज्या लोकांना, गरीब लोकांना पैशांची गरज असते आणि त्यांनाकडे पैसे नसले की त्यांचा हा फार मोठा समस्येचा भाग बनतो की आता ऑपरेशन करायचं की नाही. तर प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपये अशी ही योजना आहे. आणि त्याच्यासाठी आयुष्यमान भारत योजनेचं एक कार्ड मिळतं. करोनाचा पहिला लॉकडाऊन उठल्यानंतर, लोकांना मोकळीक दिल्यानंतर मी पहिलं जर जे काम केलं असेल तर आयुष्यमान भारत योजनेचे 1200 कार्ड लोकांना रजिस्टर करून त्यांच्यापर्यंत पोहोचवले. करोनाच्या काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तर माझ्या भागातले अतिशय चांगले नगरसेवक, खूप वर्षांपासून 25 वर्ष काम करतात, प्रकाश ढोरे, मी आणि त्यांनी मिळून एक रोजगाराचा मेळावा घेतला. साधारण 2-1 हजार लोकांनी त्यात उपस्थिती लावली. 400-500 लोकांना त्यात रोजगार मिळाला. आत्ताही लोकांना रोज ज्या काही समस्या येतात ते मला असं वाटतं की प्रकाश ढोरे आणि काही 2-3 प्रमुख पदाधिकारी वगळता या भागात तशी व्यवस्था नव्हती. ती मला पक्षाने संधी दिल्यामुळं माझं पक्ष कार्यालय तिथं सुरू झालं, माझ्या कार्यालयातलं सगळं काम करताना. आणि त्यातून आज रोज लोकांना रेशनची कामं असतील, त्यांचे आधार कार्डचे विषय असतील, शिष्यवृत्त्यांचे, आता महापालिकेने शिष्यवृत्त्या गरीब लोकांना दिल्यात पण कुठे फॉर्म भरायचा हा प्रश्न होता. तर 20,000 रुपये मिळतात, 25,000 रुपये मिळतात. विधवांना पैसे पाहिजे असतात, फॉर्म कुठे भरायचा मार्गदर्शन असतं. माझा एक माणूस त्याच्यासाठी पूर्ण वेळ डेप्युटी आहे आणि त्याच्यासाठी तो पूर्ण वेळ काम करतो. अशा शेकडो लोकांची आत्ता कामं सुरू आहेत. आणि सर, आपण स्वतः एक दलित समाजाचं प्रतिनिधित्व करता आणि आता आपण नेमकं मग आता दलित समाजासाठी प्रतिनिधित्व करत असताना नेमकं कोणतं विजन आपल्या डोळ्यासमोर आहे समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजाच्या एकंदर विकासासाठी? मूलतः आता आपण कुठल्या जातीत जन्माला येतो, कुठल्या समाजात जन्मतो हा आपला विषय नसतो, आपल्या हातात नसतं. पण आत्ताच्या घडीला मी असं अभ्यासानंतर मला असं लक्षात आलं की बार्टी नावाची पुण्यात संस्था आहे, बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट म्हणून, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. त्या संस्थेला राज्य सरकारने जे आत्ताच्या 2 वर्षात पैसे द्यायला पाहिजे होते, करोनाचं कारण सांगून ते कमी केले. पैसे खूप कमी आल्यानंतर विद्यार्थ्यांना जे शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, त्यांच्या प्रशिक्षणासाठी पैसे दिले पाहिजेत, दलित समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ती बार्टी म्हणून ट्रेनिंग म्हणून काम करायला संस्थेने केलं पाहिजे. त्याच्यासाठी बजेट कन्स्टेंट खूप विचित्र सुरू झाला आहे. असा फक्त बार्टीचा विषय नाही, हा सामाजिक न्याय विभागाचा विषय आहे. घटनेने सामाजिक न्याय विभागाला, म्हणजे जे दलित आणि विमुक्त समाजातले, जे भटके विमुक्त समाजातले लोक आहेत, त्यांना घटनेने ठरवलेला एक निधी आहे, तो घटनात्मक निधी असतो संसदेने पारित केलेल्या कायद्यानुसार. फळी आपल्याला बरोबर न्यायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही कामच नाही केलं, त्याला निधीच दिला नाही, त्यांचं ट्रेनिंगच नाही केलं, नोकऱ्यात आले नाही, त्यांना व्यवस्थित सगळं काही रोजीरोटी नाही केली, तर तो भाग तसाच पूर्वापार मागे राहील आणि हे अतिशय घातक आहे देशासाठी. तर ह्या दृष्टिकोनातनं मी वेगळ्या पातळीवर आता पुढच्या काळात काम करायचं ठरवलं आहे. दलित समाजासाठी काम करायचं असं म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्याच घटकांसाठी, जो समाजाचा मूलभूत घटक आहे त्याला आपल्याला पुढं बरोबर न्यायला पाहिजे. त्यात मागे कमी जास्त असं करून चालणार नाही, हा त्यातला दृष्टिकोन आहे. की सर, परंतु आता राजकारण करत असताना आपण सामाजिक संस्था देखील स्थापन केलेल्या आहेत, त्याच्या माध्यमातून देखील काम करण्याचा आपला उद्देश असा जाणवतोय, त्याबद्दल काय सांगा? जे काही विषय आहेत की लोकांचं ट्रेनिंग असो, लोकांना वेगळ्या पातळीवर मदत करायची व्यवस्था असो, आपण राजकीय आता व्यवस्थेतनं करतोच आहोत, पण सामाजिक संघटना म्हणून एक काम करायची मला खूप सुरुवातीपासून आवड होते. मी भाजपत येण्यापूर्वीपासून कॅटलिस्ट फाउंडेशन नावाच्या संस्थेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. माननीय बापट साहेब तिचे पालक आहेत आणि आपल्याला माहिती असेल खूप वरिष्ठ लष्करी अधिकारी आहेत, लेफ्टनंट जनरल TB शेकटकर, दत्तात्रय शेकटकर, ते आमच्या संस्थेचे मेंटर आहेत. आम्ही वेगवेगळे उपक्रम या निमित्ताने मदतीचे वेगवेगळ्या गोष्टींचे करत असतो. तर हा भाजपत आणि राजकारणात येण्यापूर्वीपासूनचा कामाचा भाग होता. सर, एकंदरच आपली सगळी कामं पाहता आणि आगामी महानगरपालिकेची निवडणूक पाहता आपल्याला एक पुण्यातून एक प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. सर, आपण कसं पाहता आपल्या पुढील राजकीय भविष्याकडे? वास्तविक कोणताही व्यक्ती राजकीय क्षेत्रात काम करत असताना त्याची एक मुळच एक इच्छा असते की लोकांचा प्रतिनिधी म्हणून काम करायला संधी मिळाली पाहिजे.
त्यासाठी तो काम करत असतो, झटत असतो. का की लोकांचे प्रश्न एखाद्या सभागृहात मांडणं, लोकांचा प्रतिनिधी म्हणून आवाज उठवणं, अधिकाऱ्यांसमोर बसून लोकांची कामं करून घेणं, याला एक जे पाठबळ लागतं ते लोकप्रतिनिधी म्हणूनच मिळतं. आणि मी काय किंवा कोणी राजकीय पक्षातले कार्यकर्ते असोत, आम्ही काम करतो ते ह्यासाठी की हे संसदीय जे राजकारण आहे, संसदीय जे काम आहे ते काम करायची संधी मिळाली पाहिजे. आता माझा वैयक्तिक प्रश्न झाला तर मी संसदेत काम केलं आहे, संसदेच्या राजकारणातला भाग पाहिला आहे, महाराष्ट्राच्या विधानमंडळातला भाग पाहिला आहे, पुण्यातला पाहिला आहे. तर स्वाभाविकता मला पण तशी इच्छा राजकीय पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला असते, तशी मला पण इच्छा असू शकते की पुण्यातली कामं करत असताना एक लोकप्रतिनिधी म्हणून जर संधी पक्ष शेवटी ठरवत असतो, आम्हाला इच्छा प्रत्येकजण व्यक्त करतो, सगळ्यांप्रमाणे मी व्यक्त करणार मी किंवा करत असतो. त्यातून संधी देण्याचं काम हे पक्ष करणार आहे. त्याचं तुमची कॅलिबर काय आहे, काम करू शकता की नाही, किती केलं आहे किंवा काय तुमची समज आहे, या सगळं व्यवस्थितनं. तर मग आता पुढच्या महापालिकेच्या दृष्टिकोनातनं जर पक्षाने मला तसं सांगितलं, संधी दिली तर निश्चितच मलाही आवडेल. पण आता पुणे महानगरपालिकेची निवडणूक येते, तर एकंदर भाजपची म्हणून तुमची भूमिका काय असणार? भाजपची भूमिका कशी तुम्ही पार पाडणार? बघा, वास्तविक भाजप ज्यावेळेस पुणे महापालिकेत आत्ता पहिल्यांदा सत्तेत आला, तर आपल्याला माहिती असेल की सर्व पायाभूत सुविधांचे विषय भाजपने पहिल्या टप्प्यात, मी आधीच सांगितलं असं, माननीय देवेंद्रजींनी जी वॉर रूम केली पुण्यात, बापट साहेबांनी, बाकी सर्व पुण्यातले नेते असतील, त्या सर्वांनी, चंद्रकांत दादांनी लक्ष घालून नंतर पुण्याचे पालकमंत्री म्हणून प्रश्न सोडवायसाठी काम सुरू केलं. आत्ताही ते सगळे छोटे छोटे विषय घेऊन काम करतात. तर हे सगळे विषय सोडवायचं काम एकजिन्सीपणाने जे करायला लागतं ते भाजपने केलं आहे आणि ते सत्ता असल्यामुळं शक्य झालं आहे. आता ह्या पुढच्या काळात आणखी पुण्याला ज्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे, तर ते करण्यासाठी भाजपच हा एक योग्य असा पर्याय नागरिकांच्या समोर मला असं वाटतं आहे. नक्कीच सर, धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आणि तुमच्या पुढील राजकीय भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर हे होते सुनील माने, ज्यांनी सांगितलेलं आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये पुणेकरांसाठी भाजपच सक्षम दावेदार आहे आणि जर पक्षाने संधी दिली तर भविष्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये जाऊन पुणेकरांची सेवा करण्याची सुद्धा त्यांनी इच्छा या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. आपण पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर अशाच इतर लोकांच्या सुद्धा भेटीगाठी घेणार आहोत. त्यांचे विजन पुणेसाठी काय आहे ते जाणून घेणार आहोत. त्यासाठी 3KM ह्या ॲपला डाउनलोड करा आणि जर तुम्ही फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा.